वेलकम गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर गाईज, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. तर आम्ही आता निघालो आहोत नाशिक. गाडीला भूक लागली आहे, तिला आता थोडंसं जेवण देऊ. आता आलो आहोत पिंपळगाव टोल नाका आणि आता पुढे नाशिक शहर येते. आणि हा नाशिक मुंबई हायवे क्रमांक 60 उड्डाणपूल जो आपल्या नाशिक शहराची ओळख आहे. आणि आता रात्रीचे 7:30 वाजले आहेत आणि एकदम मस्त लाईटिंग वगैरे छान दिसते. भाजी मंडई. आता आम्ही जवळ आलो हे तर आम्ही आता आमच्या दीदीच्या घरी. बघा तिला किती आनंद झाला, ती स्वयंपाक बनवते. तिचा खूप आग्रह होता, मावशी या या या. आणि तिच्याकडे यायला मुलांना पण खूप आवडतं, कारण मुलांना ती खूपच जीव लावते आणि ती इतकी प्रेम करते ना माझ्या मुलांना. तर मुलांना तिच्याकडे येण्यात इतका आनंद असतो ना, कधीच कारण सांगत नाही. आता रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवस सकाळ उजाडली, आता तयार केली आणि स्वयंपाक पण बनवून झाला. आता आम्ही निघालो आहोत आता कळवण जाण्यासाठी. आणि आम्ही आता रात्री नाशिकला आलो तेव्हापासून खूप मुलांनी एन्जॉय केला. आणि आता आम्ही कळवण म्हणजे माहेरी जातो आहोत. कळवणला अजून एक दीदी आहे आमची, तिला भेटायचं आहे. ह्या बघा दोघी बहिणींचं खूप जमतं. आणि मित्रांनो, नाशिक हे शहर आहे ना, द्राक्षांसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे द्राक्ष उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होते. आता आपलं हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ पूर्ण देशात पहिलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. हे ग्लोबल स्कूल नवीनच ओपन झालंय दिंडोरी कळवण रोडला. आणि आता ह्या स्वीट शॉप मध्ये आम्ही गाडी इथे जवळ थांबवली आहे. गुंजनने बी आईस्क्रीम आणली का? दाखव. बापरे, एवढे खाय. खाऊन दे. दाटन पेटू नका आणि याच्या पप्पा जवळ. बघा मित्रांनो, कसं आहे दोघी बहिणी दाखवून खात आहे. आणि आता मी रस्त्याला खूपच सुंदर वातावरण आहे आमच्या कळवण भाग. आम्ही आता दिंडोरीला आलो आहोत. दिंडोरीचा आज रविवार बाजार आहे, आठवडी बाजार. आणि त्या बाजारामध्ये आता सर्व लोक बाजार मांडायचं कामात मग्न आहेत सकाळी. आता 12 वाजले. मित्रांनो, नाशिक पासून जवळच आहे दिंडोरी हे शहर. कादवा नदी. आम्हाला तिथं रस प्यायचं होतं, परंतु त्यांच्याकडे ऊस नव्हता, संपला होता. त्यामुळे पुढे निघून आलो. ओझरखेड धरण. मित्रांनो, हे ओझरखेड धरण मागे भरपूर फुल पाणी भरलेलं होतं, परंतु आत्ता थोडं कमी झालेलं आहे. आणि इथं खूपच छान नॅचरल दृश्य, इतकं सुंदर की तेथे असं फोटो सेशन वगैरे घ्यायला, व्हिडिओ काढायला इतकं सुंदर आहे.
एकदम छान आहे. आणि इथं फ्रेश मासे पण मिळतात फ्राय करून, आणि त्यामुळे इथं खूप पर्यटक थांबतात मासे खाण्यासाठी. हे आणि प्रवासामध्ये खूपच एन्जॉय असतं. सप्तशृंगी गड बघा मित्रांनो मागच्या बाजून, आणि हे मार्कंडेय ऋषी डोंगर. या डोंगरावर मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली होती. आणि सप्तशृंगी गड पाठीमागच्या बाजू बघा किती अवघड गड आहे, मागून चढायला जागा नाही. आणि इथे आपली सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे. आणि स्पेशल सप्तशृंगीला जाण्यासाठी नांदुरेहून बस आहेत डायरेक्ट वर गडावर. आणि आता सध्या स्ट्रॉबेरीचं सीझन आहे. आमच्या कळवण भागामध्ये स्ट्रॉबेरी जास्त पिकवली जाते, आणि रस्त्यावर ठिकठिकाणी बऱ्याचशा महिला स्ट्रॉबेरी विकण्यासाठी बसलेल्या होत्या. म्हटलं आपण पण किलोभर स्ट्रॉबेरी घेऊ. तर हे बघा, कमी करा ना मावशी. असं गलासारखं परिसर, त्याच्यात टाकायचे फ्रुट्स वगैरे आणि त्याला खाली लावून हे बघा नांदुरी, पप्पा हे नांदुरी गाव. असं म्हणायला तसं ते मिक्सर पण राहतं. आणि इथे पायथ्याला पण देवीचं सुरुवातीला जे जुना रस्ता होता गडावर जायचा पायी पायी, तर तिथं देवीची पहिली पायरी मानली जाते. आणि हा रोड आहे सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी. आणि बस वरती डायरेक्ट जातात. इथं गेट आहे. मार्कन पिंपरी फाटा पुढे आहे हा बघा. कोणतं गाव आहे आमचे पप्पा? आणि हा गोबापूर गाव हे खूपच आमचे साधे सिंपल गाव आहेत आदिवासी भागातले, परंतु इकडचं जे नैसर्गिक दृश्य आहे असं दृश्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही. एकदम सुंदर असं वातावरण असतं आमच्या कळवणमध्ये. आणि कळवणमध्ये असं गरम होत नाही उन्हाळ्यात, एकदम नॅचरल वातावरण असतं. त्यामुळे पर्यटक सापुतारा वगैरे या ठिकाणी फिरायला भरपूर येतात. सप्तशृंगीला पण येतात. हे कळवण तहसील गेलं मागे. आणि आता माऊ येते. आणि त्या दीदीचं गार्डन बघा पण बाजू. हे बघा आमच्या दुसऱ्या मुलीकडे आलो आहे, मोठ्या बहिणीच्या मुलीकडे. आणि तिचा गोल्या बुकच्या बघा कसा झाडांमध्ये फिरतोय. तिने खूप छान गार्डन तयार केलं आहे. इतकं मित्रांनो इथं हे घर ना इतकं जुनं कधीच बंद होतं, परंतु तिने इतकं छान साफसफाई करून तिथं गार्डन तयार केलं आहे. जर आपल्यामध्ये हिंमत असेल काम करण्याची तर आपण खडकावर बी बाग फुलू शकतो. कोणतेही काम एकदम छान करू शकतो. आणि आपण जर स्वच्छता नीटनेटकं वृक्षारोपण, आणि मित्रांनो सगळ्यांनी झाडं लावायला पाहिजे, कारण पर्यावरण समतोल आपल्याला जर आपलं भविष्य आपल्या लेकरांना ठेवा म्हणून ठेवायचं असेल आपला निसर्ग, तर आपण आजच निसर्ग जपायला पाहिजे. निसर्ग पर्यावरण समतोल राखण्यासाठी आपण काही सर्वांनी हातभार लावला पाहिजे, आपण देशाचे नागरिक म्हणून. हा बघा गोलू, आमच्या दीदीला मांजरं इतके आवडतात. तिने बघा गोलूला पकडलंच आणि ती आता मांडीवर घेऊन त्याला कुरवाळते, त्याला एकदम जवळ साधते, त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते ती. आणि तिला इतकं प्राणी हाताळता येतात ना. आमच्याकडे 4-5 मांजरी होत्या, परंतु आम्ही आता इकडे आल्यामुळे त्या मांजरी बहिणीकडे दिल्या, बाकीच्या इकडे तिकडे. आणि मांजर असल्याने काय होतं मित्रांनो, आजूबाजूला जे बाहेर झाडं वगैरे असतात ना, झाडांमध्ये हे किरकुडे वगैरे फिरतात, पायाखालचे सरपटणारे प्राणी, तर ते मांजर येऊ देत नाही. मांजर खूप स्वच्छता ठेवत असते बाहेर. तिथं आजूबाजूला साप वगैरे दिसला ना, ते सापाला सुद्धा उचकावून लावते. त्यामुळे मांजर आपल्याला पूर्वीपासून आमच्या आदिवासी भागात मांजर, कुत्र्या एक आमच्या आदिवासींचं वैशिष्ट्य आहे, कारण त्यांना त्यांची शेती असते, त्यांच्या घरात धान्य धुणे असतात, उंदरं असतात. त्यामुळे
धान्य धुन्य खाण्यासाठी, त्यामुळे मांजरं उंदरं पकडायला लागतातच. हे बघा किती सुंदर असं बोका आहे, त्याचं नाव गोलू आहे आणि खूप क्विट आहे तो, इतका सॉफ्ट आहे ना खूप. तो आंघोळ करू देतो, इतकं छान आहे, तो काहीच करत नाही, इतकं सुंदर. तो बघा किती छान मांडीवर बसलाय. आम्ही आता चहाची मेजवानी घेणार आहोत आणि चहा पिऊन पुढच्या मार्गाला लागणार आहोत. हा बघा आमचा तिचा मुलगा इथे, तो खूपच हुशार आहे आणि बोलायला पण लई एक्सपर्ट आहे. त्याला आपण आता पोयम म्हणायला लावणार आहोत, परंतु तो ऐकत नाहीये. बघा खूपच छान चहा झालाय बरं का दीदी. शिवरायांचं पण दर्शन होऊन गेलं इथं फोटोतून. हे बघा माझ्या बहिणीच्या मुलीची दीदी आणि आपण हिचा मित्र आहे तो गोलू. त्याला बघा किती आनंद होतोय, किती खूप सुख वाटतंय त्याला कुरवाळ्याने. अगर एनिमल को प्यार करेंगे तो बघा त्याला खाली जायचंय, त्यामुळे तो इसका बोल ग. इथं ना तो नेहमी फिरत असतो बगीच्यामध्ये आणि किडे वगैरे आनंदात. हे बघा तिने गिलके लावलेले, किती छान गिलके निघाले. ही पांढरी रुई आणि रुईचं झाड हे दाराजवळ असावं मित्रांनो, चांगलं असतं. एक देवाचं रूप आहे. प्रत्येक झाडामध्ये देव असतो, आपल्या संतांनी म्हटलंय, त्यामुळे वेगळं काही मानायची गोष्ट नाही. आणि आणि मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत. आता माझ्या माहेरी जायचं. हे माहेरी जायला प्रत्येक गृहिणीला आवडतं आणि किती मोठं घर सासरी असो, किती सोन्या चांदीत ऐश्वर्यात असो, परंतु प्रत्येक महिलेला तिचं माहेर हे सगळ्यात भारी वाटत असतं. आणि माहेरी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग ऑल फ्रेंड्स.